आणि पुढची बातमी पुण्यामधनं आहे। पुण्यामध्ये 16 निराधार वृद्धांना एका माणसानं स्वतःच्या स्वार्थापोटी थंडीमध्ये कसं कुडकुडत ठेवलेलं होतं, त्याची बातमी एबीपी माझानं दाखवली, ज्याचा इम्पॅक्टही झाला आणि त्या सरकारनं सुद्धा या बातमीची, या घटनेची दखल घेतलेली आहे। डॉक्टर पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेखाली 2 सदस्यीय समितीची स्थापना झाली असून या समितीच्या वतीनं आज वृद्धांना घेऊन जाणारी आज संस्थेबाबत ससूनमध्ये चौकशी करण्यात आली। जवळपास 7 तास ही चौकशी सुरू होती। या प्रकरणाची चौकशी आता पूर्ण झाली आहे। 16 ते 20 जणांचे जबाब नोंदवले गेल्याची माहिती आहे आणि लवकरच या प्रकरणाचा अहवाल सरकारकडे सादर केला जाईल अशी माहिती डॉक्टर पल्लवी सापळेंच्या वतीनं देण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।